हे बदलापूर स्टेशनवरून गाडी येऊन इकडे कर्जतच्या दिशेने जाते। इथे सापे नाला लिहिलेला आहे। कर्जत बदलापूर रेल्वे ट्रॅक आहे या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता कामे सुरू आहेत ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे। आणि इथे मी आता फसलोलो आहे ॲक्च्युली, कारण मला पुन्हा एकदा खूप मोठा फेरा करून जावं लागेल, कारण ह्या ठिकाणाहून पुढे राहते इंटरचेंज आहे। आपण बदलापूर मंगल कार्यालयाच्या समोरून जी उल्हास नदी जाते त्या नदीच्या बाजूने आपण रायते इंटरचेंजच्या दिशेने चाललेलो होते। बघा ही गाडी आपण वरतून पाहिली होती मगाशी मी, आणि अंदाज घेत होतो इथून रस्ता आहे का म्हणून। तुम्हाला जे दिसत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणजे JNPT वडोदरा। आणि आपण ज्या रस्त्याने प्रवास करतो हा रस्ता नाहीये, ही नदी आहे, उल्हास नदी, आणि आपण नदीतून प्रवास करत आहोत। हे नदी बघा, हे ब्रिज बांधण्यासाठी जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा बांधण्यासाठी या नदीवर जे पिलर्स उभारण्यासाठी ही पूर्ण नदी म्हणजे पूर्ण झाकली गेली आहे। या सर्व तयार होऊन पुन्हा पावसाळा सुरू पाणी वगैरे भरेल तेव्हा ही नदी पुन्हा पुनरुज्जीवित होईल। बघा इथे पत्रे लावलेले आहेत। बोला नदीवरनं आपण चाललेलो आहोत। कामे सुरू आहेत। पुढे रेल्वे ट्रॅक आहे कल्याण कर्जतचा, आपल्याला त्या बाजूला जाणे आहे। ते शक्य केव्हा आहे, इथून रस्ता दिसत नाहीये। त्या ठिकाणावर रस्ता नाहीये, आपल्याला मागे फिरावं लागेल। दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा इकडून बदलापूर कर्जतून आलेला ब्रिज, आणि इथे नदीवर जे उल्हास नदी आहे, उल्हास नदीवर आपण आहोत। आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्रिजचे काम सुरू आहे। हे जे काम आहे, हे जी रेल्वे लाईन आहे कल्याण कर्जत बदलापूर, त्या कर्जत बदलापूर रेल्वे लाईनवर हे गर्डर्स टाकण्याचे कामे वगैरे सुरू आहेत, हे ब्रिज बांधण्याचे कामे सुरू आहेत। आणि इथून पुढे ते रायते इंटरचेंजला जाता येते, परंतु इथून कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही येण्या जाण्याकरता। आणि आपण जे आलो तो बदलापूरच्या उल्हास नदीवर, इथे बदलापूर कर्जत रोड आहे, जिथे मंगल कार्यालय आहे, काय मंगल कार्यालय असं आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोरनं आपण खालती उतरलो आणि या ठिकाणी आलो। आपल्याला अंदाज होता की या रस्त्याच्या मागून कदाचित नाही एखादा रस्ता असेल गाडी वगैरे जाण्यासाठी, आणि मग कधी आपण त्या बाजूला जाऊन जो रायते इंटरचेंजपर्यंतचा रस्ता आहे की नाही तो आपण पाहू शकतो, असा एक अंदाज होता। परंतु तसं इथे काही दिसत नाही आहे, तरी आपण पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूयात। पाहू शकता इथे सापे नाला, आणि आपण सापे नाला म्हणजे आता मी तिथे उभा होतो, त्याच्यानंतर हे कामे सुरू मी पाहिले, तुम्हाला दाखवलेत। या बाजूला यायला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे, मी रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला परंतु नाही आहे। हे बदलापूर स्टेशनवरून गाडी येऊन इकडे कर्जतच्या दिशेने जाते। इथे सापे नाला लिहिलेला आहे। कर्जत बदलापूर रेल्वे ट्रॅक आहे या ठिकाणी, आणि तुम्ही पाहू शकता कामे सुरू आहेत ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे। खास आपले मराठी नेहमी वेगवेगळे ठिकाण घेऊन येतो, आज देखील आलेलो आहे। आणि इथे मी आता फसलोलो आहे ॲक्च्युली, कारण मला पुन्हा एकदा खूप मोठा फेरा करून जावं लागेल, कारण ह्या ठिकाणाहून पुढे राहते इंटरचेंज आहे याच्या बाजूला, म्हणजे बदलापूर गावात जाण्यासाठी डायरेक्ट रस्ता आहे, परंतु इथं कुठेही जाण्याकरता ऑप्शन नाही इथनं। आणि त्यामुळे मी जिथे आता आलेलो आहे इथून पाहू शकता बदलापूर कर्जत ट्रेन जो रस्ता आहे त्या ठिकाणी, आणि इथून मला पुन्हा आता मागे जाणे। गाडी माझी मागच्या साईडला उभी आहे, तुम्ही पायी आलो, म्हटलं काय ऑप्शन आहे का शोधण्याच्या ह्याच्यात, परंतु तसा काही दिसत नाही आहे। आणि इथून पुढे बरंच काय दिसत आहे, रायते इंटरचेंज आहे, तिथनं मग आमने इंटरचेंज आहे, असे एकंदरीत 3-4 इंटरचेंज आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला। इथून रस्ता आहे, परंतु इथून जो रस्ता इथे गाड्या येण्याकरता कुठला तरी मार्ग पाहिजे, तो मार्ग नाही आहे। तर इथे गाड्या येतात, म्हणजे आपली ती गाडी त्या साईडने आलो तिथे राहिलो तर ह्या ज्या गाड्या आहेत या इकडून येतात आणि इथून पुन्हा मागे जातात।
जुना मला वाटतं ब्रिज असावा, कदाचित काम झालं असेल म्हणून पुन्हा तोडला असावा. इथून रस्ता आहे बहुतेक नाल्याच्या खालून, परंतु थोडा रिस्की वाटतो मला. आणि जरी तिकडून मी आलो तरी इथून इथून पण रस्ता आहे, पण पुढे काय ते माहीत नाही आपल्याला. बघूयात पुढे. चला, खास आपल्यासाठी आपली मराठी.